उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देण्यासाठी नक्की या प्रकारचं ताक ट्राय करून बघा. पचनासाठीही चांगलं आणि शरीरासाठी आणि मस्त असं टेस्ट येते. चला तर पाहूया. मी घट्ट दही घेतलं आहे. दह्याला छान घुसळून घ्या. तुम्ही मिक्सरमध्येही फिरवून घेऊ शकता, पण या प्रकारे थोडं छान लागतं. नेहमीची आपली जुनी पद्धत. चला तर छान आपलं दही घुसळून झालं आहे. आता आपण मसाला तयार करून घेऊया. नेहमीच्या ताकापेक्षा जर वेगळं काही करायचं असेल तर नक्की या प्रकारचं पुदिना आणि काकडीचं ताक ट्राय करून बघा. हा मसाला खूप छान लागतो. त्याचे पूर्ण साली काढून घ्या. असं काकडीच्या साली काढल्यानंतर आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया. बारीक फोडी करून घ्यायच्यात. मागचा आणि पुढचा भाग काढून घ्या, शक्यतो कडवट असतो. आता ह्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्यात हव्या तशा. हे पहा या प्रकारे. आता हे संपूर्ण फोडी आपण मिक्सरमध्ये टाकूया. आता या ताकामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. 2 मिरच्या. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार, जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि पुदिना नक्की टाका. एक थोडासा चाट मसाला आणि काळं मीठ वापरलं आहे. त्याच्यामुळं मी साधं मीठ वापरलेलं नाही आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही गरजेनुसार तेही मीठ घालू शकता. आता हे संपूर्ण मसाला आपण मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे, पाणी न घालता. आता याच्यामध्ये ताकाला जेवढं पाणी लागेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करून घ्या. तुम्हाला घट्ट पातळ ताक हवं असेल त्यानुसार. हे पहा मस्त असं याच्यामध्ये थंडगार बर्फाचे खडे टाका. मस्त पाणीपुरीच्या चवीचं चटपटीत असं ताक तयार झालेलं आहे. हे पहा टेस्ट पण छान लागते ह्याची आणि प्यायलाही पोटालाही हलकं आहे आणि पुदिन्यामुळे पचायलाही छान असतं. जसं पोट बिघडलं असेल वगैरे तर पुदिना आणि कोथिंबिरीचं ताक नक्की ट्राय करून बघा. मिरची तुम्ही हवं तर स्किप करा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.